पुन्हा एकदा जाऊया दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात आता नेमकं काय सुरू आहे याची अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांत आपल्या सोबत आहेच। प्रशांत, कविता, कोर्टरूम एक्सचेंज जे आहेत ते कधी कधी कशा पद्धतीने असतात ह्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्यावेळी अभिषेक मनु सिंघवी हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की 34 आमदारांनी अशा पद्धतीने सह्या केलेल्या आहेत आणि पक्षविरोधी त्यांचं हे कृत्य आहे, त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांना प्रतिप्रश्न केलाय। ते असं म्हणतात की म्हणजे तुम्ही तुमच्याच पक्षाच्या 34 आमदारांनी हे इतर 34 सोडून इतर आमदारांनी हे पत्र जे आहे ते साईन केलेलं नाहीये असा युक्तिवाद करताय का? याच्याशिवाय सिंघवी त्याच्यामध्ये पुढे असं म्हणतात की या पत्रांचं कुठलंही व्हेरिफिकेशन म्हणजे नेमके किती आमदार त्यांच्या सोबत आहेत याचं व्हेरिफिकेशन कुठेही झालेलं नाहीये। राज्यपालांनी 1 आठवडा हे पत्र आपल्याकडेच ठेवलेलं होतं, त्याच्यावरती कुठली कारवाई केली नाही। पण ज्यावेळी विरोधी पक्षनेते त्यांच्याकडे पोहोचले त्याच्यानंतर मात्र त्यांनी तातडीने ही कारवाई केली। याच्यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत असे म्हणाले की आपण या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये राज्यपालांच्या हेतूवरती शंका घेऊ शकतो का? तर त्याच्यावरती अभिषेक मनु सिंघवी यांनी उत्तर दिलेलं आहे की जस्टिस बोम्मईची जी केस आहे तर त्या बोम्मई केसमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की गव्हर्नरची कुठलीही कृती जी आहे ती कायद्याच्या अधीन जे आहे ते येऊ शकते आणि त्यावरून हे आता प्रतिप्रश्न जे आहेत किंवा युक्तिवाद जे आहेत ते या ठिकाणी चालू आहेत। बघावं लागेल की या सगळ्या संदर्भात आता पुढे काय होतंय। नक्कीच आपल्याला सगळ्यांना पाहावं लागेल की या संदर्भामध्ये पुढे नेमकं काय होतंय। मगाशी तुम्ही काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा तुम्ही उल्लेख केला होता प्रशांत। 34 आमदारांचा मुद्दा, जो 34 आमदारांचा मुद्दा अत्यंत खुबीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयामध्ये मांडलेला हा 34 आकडा कसा महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगू शकाल? नक्कीच, खरं तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की आत्ता या घडीला शिंदेंच्याकडे 34 पेक्षा जास्त आमदार आहेत, म्हणजे ते दावा करतात त्यानुसार 38 किंवा 39 आहेत। पण जे पहिलं पत्र त्यांच्याकडनं गेलेलं होतं ते 34 आमदारांचं होतं आणि याच पत्राचा हवाला जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी देत आहेत। आणि हा 34चा आकडा याही दृष्टीनं महत्त्वाचा आहे की म्हणजे 2/3 जी संख्या होते शिवसेनेच्या सदस्यांची ती 37 होते आणि त्या अनुषंगानं पक्षांतर बंदीच्या कचाट्यामध्ये हा आकडा जो आहे तो येऊ शकतो आणि त्यामुळं अभिषेक मनु सिंघवी हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की या 34 आमदारांनी पहिलं पत्र जे आहे ते दिलेलं होतं आणि त्या पत्रामधली ही संख्या जी आहे ती सुद्धा व्हेरीफाय करता येणार नाही की तेवढेच होते का नाही। म्हणजे कारण राज्यपालांनी हे पत्र जे आहे ते पूर्ण 1 आठवडाभर त्यांच्याकडे ठेवलेलं होतं, त्याच्यावरती कुठलीही कारवाई जी आहे ती केलेली नव्हती। त्यामुळं अभिषेक मनु सिंघवी यांचा हा प्रयत्न आहे दाखवण्याचा की या सगळ्या आमदारांनी केलेली ही जी कृती आहे ती पक्षविरोधी कृती आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते। याच्याशिवाय त्यांचा आर्ग्युमेंट मधला जो पहिला मुद्दा होता की 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय जो आहे तो झालेला नाहीये, उपाध्यक्षांनी निर्णय घेईपर्यंत ही फ्लोर टेस्ट जी आहे ती होणं योग्य नाहीये, हा त्यांचा युक्तिवाद आहे। आणखीन एक मुद्दा समोर येतोय प्रशांत, काही निर्णय हे विधिमंडळामध्ये घेतले जावेत, सगळेच निर्णय हे राज्यपालांवर सोडू नयेत, सगळे विषय राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेवर सोडू नयेत, काही निर्णय विधिमंडळामध्ये घेतले जावेत असं कोर्टाने म्हटलंय। याचा नेमका काय संदर्भ आहे? साहजिक आहे की मगाशी आपण जे म्हणत होतो की राज्यपालांच्या हेतूवरती शंका घ्यायची की नाही असं जेव्हा कोर्ट म्हणालं त्याच्यावरती अभिषेक मनु सिंघवींचं म्हणणं होतं की बोम्मई केसमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की राज्यपालांच्या काही कृतीसुद्धा न्यायालयाच्या अधीन येतात। पण मग त्याच्यावरती कोर्टाचं म्हणणं हे होतं की जर फ्लोर टेस्ट करायला सांगितलेले आहे तर आपण काही प्रश्न जे आहेत ते सभागृहावरती सोडले पाहिजेत। म्हणजे लोकशाहीमध्ये संख्याबळ किंवा बहुमताला जे आहे ते सर्वोच्च स्थान आहे आणि त्यामुळं काही गोष्टी सभागृहामध्ये सुद्धा होऊ दिल्या पाहिजेत। प्रत्येक गोष्टी मध्ये म्हणजे अगदी कीस पाडण्यापेक्षा काही गोष्टी ज्या आहेत त्या बहुमतानं किंवा सभागृहाच्या एकूण एकमतानं ज्या आहेत त्या सुद्धा होणं गरजेचं आहे, हे कोर्टाने सांगण्याचा त्यावेळी प्रयत्न केला। बरोबर, त्यामुळे कोर्टाचा हा मुद्दा आहे की सर्वच गोष्टी आपण सगळ्याच गोष्टींमध्ये राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेवर अवलंबून राहायला नको, काही गोष्टी या विधिमंडळावर सोडून दिल्या पाहिजेत। कारण बहुमताचा जर निर्णय व्हायचा असेल, संख्याबळाचा जर निर्णय व्हायचा असेल तर तो फक्त आणि फक्त विधिमंडळाच्या पटलावरच होऊ शकतो। त्यामुळे काही निर्णय हे विधिमंडळातून घेतले जावेत असं मत न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे जेव्हा अभिषेक मनु सिंघवी हे आपला युक्तिवाद करतायत।
सिंघवी यांच्याकडून बोमई प्रकरणाचा दाखला दिला जातोय। बोमई प्रकरण हे न्यायिक प्रक्रियेमधलं जेव्हा अशा प्रकारचे मुद्दे समोर येतात त्यावेळेस एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण मानलं जातं, ज्याचा दाखला बऱ्याचशा केसेसमध्ये दिला जातो, ज्याचा उल्लेख अभिषेक मनू सिंघवी यांनी सुद्धा दिला। त्यांनी या प्रकरणाचा दाखला न्यायालयासमोर दिलेला आहे आणि न्यायालयाने या सगळ्या संदर्भात ऐकून घेत असताना एक मत, एक टिप्पणी केलेली आहे। न्यायालयाचं म्हणणं आहे की सगळेच निर्णय हे राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेवर असता कामा नयेत, राज्यपालांवर सोडू नयेत, काही निर्णय हे विधिमंडळानं घ्यायला हवेत, ज्याचा संदर्भ आता आपल्याला प्रशांत सांगत होते। प्रशांत यांच्या मते की तो मुद्दा या संदर्भात आहे की जर बहुमत हे ठरवायचं असेल, अल्पमत आणि बहुमत याच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय जो महत्त्वाचा असतो लोकशाही प्रक्रियेमध्ये तो फक्त आणि फक्त विधिमंडळातच घेतला जाऊ शकतो। त्यामुळे त्या प्रक्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तांत्रिक गोष्टी असतात, त्यावर कीस पाडू नये अशा अर्थानं न्यायालयानं या संदर्भात न्यायालयानं हे विधान केलेलं आहे किंवा ही टिप्पणी केलेली आहे। त्यामुळे आता अभिषेक मनू सिंघवी यांनी आपला युक्तिवाद सुरूच ठेवलेला आहे। आपल्याला काही महत्त्वाचे 7 ते 8 मुद्दे मांडायचे आहे असं अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलंय आणि आता पुन्हा एकदा अभिषेक मनू सिंघवी हे त्या गोष्टींचा उल्लेख करतायत ज्या गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांच्या चर्चेत आहेत। राज्यपाल कोरोनामधून 2च दिवसांपूर्वी बरे झालेले आहेत आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते हे त्यांना भेटतात आणि विरोधी पक्षनेते भेटल्यानंतर राज्यपाल लगेचच आदेश काढतात असा एक युक्तिवाद, अशी माहिती अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयामध्ये दिली आहे आणि याला पार्श्वभूमी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यपालांची काल भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच राज्यपालांनी हे आदेश काढले। त्यामुळे विरोधी पक्ष भेटताच राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देतात। बंडखोर एका अनधिकृत मेलवरून ईमेल पाठवतात, जे अध्यक्षांच्या बाबतीतली ही माहिती आहे। अध्यक्षांच्या वर अविश्वासाचा जो ठराव आणला गेला तो ठराव एका अनधिकृत ईमेलवरनं आलेला आहे असा दावा या अगोदर झालेल्या सुनावणीमध्ये करण्यात आला होता आणि त्याचा उल्लेख अभिषेक मनू सिंघवी यांनी आत्ताच्या या सुनावणीमध्ये सुद्धा केलेला आहे। त्यामुळे ज्या राजकीय घडामोडी घडतात त्याचीही पार्श्वभूमी, त्याचाही दाखला आता न्यायालयामध्ये सुरू असलेल्या या सुनावणीच्या दरम्यान दिला जातोय, जेणेकरून या सगळ्या घडामोडींना, या सगळ्या हालचालींना राजकीय पाठबळ मिळतंय किंवा राजकीय हेतूनं या गोष्टी प्रेरित आहेत असं दाखवण्याचा एक प्रयत्न अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडनं सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे। त्यांचा एकूण जो युक्तिवाद आहे तो याच मुद्द्यावर आहे की अपात्रतेची कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बहुमत चाचणी होऊ देऊ नये आणि त्या संदर्भात न्यायालयाकडनं आपल्याला काही निर्णय मिळतो का या दृष्टीने सध्या अभिषेक मनू सिंघवी हे न्यायालयामध्ये युक्तिवाद करतात। आणखीन काय नवीन अपडेट आलेली आहे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, साहजिक आहे की या आमदारांची जी सगळी 21 तारखेपासूनची मुवमेंट होती ती अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितली की हे लोक सुरतमध्ये पोहोचले, सुरत नंतर मग गुवाहाटीला गेले आणि या दरम्यान एका अज्ञात ईमेलवरनं त्यांनी पहिल्यांदा स्पीकरना ही अविश्वासाची नोटीस जी आहे ती पाठवलेली होती आणि त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये कसं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, जी किमान जर उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव यायचा असेल तर काही नियमांचं पालन करावं लागतं, ते या केसमध्ये झालेलं नाहीये हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। दुसरीकडे अभिषेक मनू सिंघवी यांना प्रतिप्रश्न करताना न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असं विचारले की जर राज्यपालांना असं वाटतंय की सरकारनं बहुमत आपलं गमावलेलं आहे आणि काही आमदार जे आहेत तर ते उपाध्यक्षांच्या माध्यमातून अपात्र ठरवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, तर अशा वेळी राज्यपालांनी काय केलं पाहिजे? म्हणजे राज्यपालांच्या भूमिकेचं एक प्रकारे समर्थन जे आहे ते न्यायमूर्तींच्या प्रश्नातून झालेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर राज्यपालांना असं वाटतंय की सरकारनं बहुमत गमावलेलं आहे आणि अपात्रताच्या बाबतीत केवळ काही जाणून बुजून अपात्रता होत असेल तर त्या संदर्भात मग राज्यपालांनी दुसरं काय केलं पाहिजे? म्हणजे एक प्रकारे फ्लोअर टेस्टची आवश्यकता ही योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी न्यायमूर्तींनी केलेला आहे। याच्याशिवाय आता जे किहोतो जजमेंट आहे, ज्या जजमेंटमध्ये स्पीकरच्या अधिकारांवरती सुद्धा खूप मोठं भाष्य करण्यात आलेलं आहे, ते जजमेंटचा हवाला सिंघवींनी दिलेला आहे आणि याच्याशिवाय आता सिंघवी पुढं हे म्हणतायत की आभाळ कोसळणार नाही जर उद्या फ्लोअर टेस्ट झाली नाही तर, म्हणजे आपल्या दाव्याला पुन्हा एकदा ते पुष्टी देण्याचा प्रयत्न करतायत की असं काय होणार आहे की समजा उद्याच्या ऐवजी काही दिवसांनी जर फ्लोअर टेस्ट झाली तर म्हणजे किमान काही नियमांचं पालन होईल आणि त्याच्यानंतर जर फ्लोअर टेस्ट झाली तर ती बहुमताची खरी परीक्षा असेल आणि त्यामुळं तुम्ही थांबावं, काही अगदीच सगळं आभाळ कोसळणार नाही जर उद्याची फ्लोअर टेस्ट टळली तर, हे त्यांनी कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याच्याशिवाय ज्या लोकांनी आपली भूमिका बदललेली आहे, ज्या लोकांनी
हे सगळी सुरुवात केलेली आहे, तर त्यांनी राज्यपालांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाचा निर्णय जो आहे तो अंतिम जोपर्यंत येत नाही, म्हणजे अपात्रतेसंदर्भातला, तोपर्यंत किमान प्रतीक्षा करायला पाहिजे होती. हा अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद आहे. हा अभिषेक मनु सिंघवी यांचा कोर युक्तिवाद आहे. प्रशांत, आणखी एक मुद्दा येतोय समोर. 34 जणांनी खरंच विरोधी पक्षानं सत्ता स्थापन करण्यासंदर्भातलं पत्र पाठवलं होतं का, असा प्रश्न कोर्टानं उपस्थित केलेला आहे. राज्यपालांकडून कोर्टाचे निर्णय तपासले गेल्याचे दाखले देण्यात आलेले आहेत, पण हा प्रश्न जो कोर्टानं उपस्थित केलेला आहे, 34 जणांनी खरंच विरोधी पक्षानं सत्ता स्थापन करण्याचं पत्र दिलं का, याचा काय संदर्भ आहे? नाही, न्यायमूर्ती हे विचारतायत की या लोकांनी विरोधी पक्षाच्या संगनमतानं सरकार बनवण्याचा प्रयत्न केला का, कारण हा मुद्दा कुठे महत्त्वाचा ठरेल. जर यांच्यावरती पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत अपात्रतेची कारवाई करायची असेल तर, म्हणजे यांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे हे दाखवण्यासाठी किंवा त्याची चाचपणी करण्यासाठी न्यायमूर्ती हे विचारतायत. तर त्याच्यावरती सिंघवींचं उत्तर आहे की हो, बिलकुल केलेलं आहे आणि या त्यांच्या पत्रांवरून हीच बाब जी आहे ती स्पष्ट होते. आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे 34 आमदारांचं जे पत्र आहे ते उपाध्यक्षांना लिहिण्यात आलेलं होतं. उपाध्यक्षांच्या विरोधात जो अविश्वासाचा ठराव होता त्याच्यावरती 34 आमदारांच्या सह्या होत्या. याच्याशिवाय गटनेतेपदी आपणच योग्य आहोत हे जेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केला, कारण या सगळ्या घडामोडी एकाच दिवशी घडलेल्या होत्या. 21 जूनला ज्यावेळी हे सगळे आमदार गायब झाले त्या दिवशी शिवसेनेनं तातडीची बैठक बोलावलेली होती आणि त्याच दिवशी या सगळ्या घडामोडी झालेल्या होत्या आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी, ह्या कृती ज्या आहेत त्या पक्षविरोधी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. सो अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवादाचा रोख आणखी एका गोष्टीकडे दिसतोय, तो म्हणजे या सगळ्या आमदारांना, बंडखोर आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत आणणं हे कसं शक्य होईल आणि न्यायालयाला ते कसं पटवून देता येईल, याकडे सुद्धा हा रोख असल्याचं दिसतंय. नक्कीच, कारण जर फ्लोअर टेस्ट पुढं न्यायची असेल किंवा त्याच्या संदर्भातले काही निर्णय पेंडिंग आहेत हे त्यांना जर दाखवायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा हे सांगावं लागेल की या आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी अभिषेक मनु सिंघवी वारंवार हा युक्तिवाद करतायत की विरोधी पक्षाच्या सहाय्यानं, संगनमतानं हे सगळं त्यांनी कृत्य करणं म्हणजे एक प्रकारे पक्षविरोधी कारवाई करणंच आहे. 34 हा आकडा सुद्धा याच्यातला महत्त्वाचा ठरतो, कारण पहिलं पत्र जे होतं ते 34 आमदारांचं होतं. नंतर एकनाथ शिंदेंच्या बाजूनं आमदारांची संख्या जरूर वाढली, पण पहिलं पत्र जे आहे तेच नेमकं अभिषेक मनु सिंघवी यांनी पकडलेलं आहे आणि त्या पत्राच्या आधारे ते या ठिकाणी युक्तिवाद करतायत. बरोबर आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी पहिलं जे पत्र आहे ते घेतलेलं आहे आणि या पहिल्या पत्राचा महत्त्वाचा उल्लेख इथे करावा वाटतोय, कारण हे पत्र महत्त्वपूर्ण ठरतंय त्या 34 या आकड्याने, कारण 34 जणांच्या सह्या होत्या. पहिलं पत्र जे राज्यपालांना पाठवण्यात आलं होतं त्या पत्रावर, आणि पक्षांतरबंदी कायद्याचा विचार केला तर हे 34 जण कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू शकतात, कारण जर त्यांना वेगळा गट स्थापन करायचा असेल आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेमधनं बाहेर यायचं असेल तर हा आकडा 37 असायला हवा होता. मात्र पहिल्या पत्रामध्ये शिवसेनेच्या फक्त 34 जणांच्या सह्या होत्या. आता शिवसेनेचे जे बंडखोर आहेत, माफ करा, शिवसेनेच्या बंडखोरांनी पाठवलेल्या पत्रामध्ये, आणि आता शिवसेनेचा जो शिंदे गट बाजूला झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे 39 शिवसेनेचे आमदार आहेत, मात्र पहिल्या पत्रावर फक्त 34 जणांच्या सह्या आहेत. त्यामुळे हे पत्र पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यामध्ये येऊ शकतं आणि त्या दृष्टीनं सध्या युक्तिवाद सुरू आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा एक मोठा आधार घेतला जातो या युक्तिवादामध्ये. आणि याशिवाय फ्लोअर टेस्टमध्ये कुणाला सहभागी होऊ द्यावं, अपात्रतेचा जो एक मुद्दा आहे तो मुद्दा आता चर्चेला आहे. अपात्रतेची नोटिसेस ज्या 16 बंडखोर आमदारांना पाठवण्यात आलेल्या आहेत त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांना 12 जुलैपर्यंत वेळ वाढवून देण्यात आलेली आहे त्यांच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे जोपर्यंत या मुद्द्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ नये, कारण तशी फ्लोअर टेस्ट झाली तर ती बेकायदेशीर असेल, कारण जे आमदार अपात्र ठरू शकतात ते या निर्णय प्रक्रियेमध्ये कसा काय सहभाग घेऊ शकतात, असा एक युक्तिवाद सध्या सुरू आहे अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून आणि सध्या न्यायालयासमोर ते आपलं म्हणणं मांडतात. आणखीन अपडेट, आणखीन महत्त्वाचा मुद्दा जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा मी प्रशांतकडे जाते. प्रशांत. कविता, आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सांगितलं पाहिजे की अभिषेक मनु सिंघवी यांनी ते 34 आमदारांच्याच पत्राचा उल्लेख या ठिकाणी का केलाय. म्हणजे लोकांना असं वाटू शकतं की नंतर तर एकनाथ शिंदेंच्याकडे आमदारांची संख्या वाढली आहे, 37 पेक्षा ते अधिक आमदार आहेत, पण
पहिलं पत्र जर 34 आमदारांचं गेलं असेल तर त्याच पत्रामध्ये हे सिद्ध होतं की तुम्ही पक्षविरोधी कारवाई केलेली आहे. म्हणजे Correct. पक्षविरोधी कारवाई केलेली आहे की नाही याच्यासाठी ती पहिली कृती, तो पहिला दिवस जो आहे तो ग्राह्य धरला जाईल. म्हणजे 21 जूनला त्यांनी जी कृती केली त्याच्यामध्येच पक्षविरोधी कृती जर स्पष्ट झाली तर नंतर त्यांच्याकडे किती आमदार आले, मग ती संख्या 2/3 जास्त वाढली का, या युक्तिवादाला फार अर्थ राहत नाही. त्यामुळे तो पहिलं पत्र जे आहे 34 आमदारांचं त्याच्यावरती अभिषेक मनु सिंघवींनी भर दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते युक्तिवाद या ठिकाणी करताना दिसत आहेत. फक्त आता हे पाहावं लागेल की हा मुद्दा न्यायालय कितपत ग्राह्य धरतं, कारण हा मुद्दा ग्राह्य धरला आणि हे सगळेजण जर पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यामध्ये आले तर कदाचित वेगळा निर्णय होऊ शकतो. मात्र राज्यपालांच्या निर्णयाच्या समीक्षेचे अधिकार कोर्टाला असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले. राज्यपाल जे जे काही निर्णय घेतात त्या निर्णयाची स्क्रुटिनी, त्या निर्णयाची समीक्षा ही कोर्ट करू शकतं, ते अधिकार कोर्टाला आहेत, असा युक्तिवाद सध्या अभिषेक मनु सिंघवी हे न्यायालयासमोर करतात. कारण राज्यपालांनी जो निर्णय घेतलेला आहे अधिवेशन बोलवण्याचा, तातडीचं अधिवेशन बोलवण्याचा आणि त्यानंतर फ्लोअर टेस्ट करण्याचा, त्या निर्णयाच्या संदर्भात अभिषेक मनु सिंघवी हे न्यायालयासमोर युक्तिवाद करतात आणि त्यांचं म्हणणं हे आहे की राज्यपालांनी निर्णय जरी घेतला असला तरी त्या निर्णयाचं समीक्षा करण्याचे, त्या निर्णयाची स्क्रुटिनी करण्याचे अधिकार हे न्यायालयाला नक्की आहेत. ते निर्णय हे न्यायालयाच्या कक्षेबाहेर नाहीत, त्यामुळं ते निर्णय काय आहेत या संदर्भात न्यायालय समीक्षा करू शकतं असं अभिषेक मनु सिंघवी सांगतात. राज्यपालांचे अधिकार हे अत्यंत महत्त्वाचे असले आणि त्यातले बऱ्याचशा गोष्टी, त्यांचे बरेचसे निर्णय हे न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असले असं असलं तरी पण त्यांची एकूण निर्णय जेव्हा होतात तेव्हा ते निर्णय न्यायालयात, त्यांच्या प्रक्रिया ह्या कक्षेबाहेर असू शकतात, पण निर्णय जेव्हा घेतला जातो तेव्हा तो निर्णय हा मात्र समीक्षा याची होऊ शकते, न्यायालयाकडनं ती समीक्षा केली जाऊ शकते. ते अधिकार न्यायालयाला आहेत. हे पुन्हा पुन्हा अभिषेक मनु सिंघवी हे न्यायालयाला सांगतात आणि अभिषेक मनु सिंघवी हे न्यायालयाला सांगतात याचं कारण असं आहे की राज्यपालांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आहे बहुमत चाचणी घेण्याचा. ही बहुमत चाचणी घेण्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं आहे, ज्यासाठी फक्त काही तासांची मुदत देण्यात आलेली आहे. हे विशेष अधिवेशन उद्या होणं अपेक्षित आहे. 11 वाजताची उद्या वेळ देण्यात आलेली आहे. राज्यपालांनी घेतलेल्या याच निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.